ते आपल्याच परिसरातले ओळखीचे आहेत. तर ते काही बेवडे आणि ते काही जण होते असे विद्रोही, तर त्यांनी पूर्ण अश्लील चाळे करून नमस्कार. एम-बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. बातमी आहे मुंबईवरून. धावत्या लोकलमध्ये अश्लील चाळे, दोघांना चोप देत प्रवाशांनी दिले पोलिसांच्या ताब्यात. दोघांना ताब्यात घेऊन कल्याण GRP पोलिसांनी सुरू केला तपास. महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, एम-बी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, मुंबई. उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरती आपले उल्हासनगरमध्ये राहणारे काही महिला मुली हँडिकॅप आणि लेडीज डब्यामधून येत होते. तर हँडिकॅप डब्यामध्ये आपल्याच परिसरातले ओळखीचे आहेत. तर ते काही बेवडे आणि ते काही जण होते असे विद्रोही, तर त्यांनी पूर्ण अश्लील चाळे करून अश्लील हावभाव किंवा म्हणजे अशा नको ठिकाणी हात लावून वगैरे सगळं म्हणजे घृणास्पद काम केलं. तर त्यांनी तिकडच्या महिलांनी वगैरे त्याला म्हणजे थोडासा चोप देऊन पोलिसांच्या हवाले केला. पण हे खूप निंदनीय गोष्ट आहे की हँडिकॅपमध्ये लेडीज डब्यामध्ये खरंच RPFचा जवान असणं गरजेचं आहे, कारण त्यात महिला पण येतात आणि अपंग असतो. कारण की चर्सी गंजटींचा खूप वावर सगळीकडे वारलाय. तर आमची पोलीस डिपार्टमेंटकडनं हीच विनंती आहे की त्यांनी यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि ह्यांनी पुढे असा कुठला गुन्हा करू नये आणि ह्यांच्यावरती जी कारवाई होईल ती बघून दुसऱ्यांनी कोणी असा गुन्हा करण्याचा म्हणजे हे अजिबात प्रयत्न करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. जर म्हणजे आम्ही यायच्या पहिले ते पोलीस स्टेशनला होते, जर आम्ही यापर्यंत बाहेर भेटले असते, हा रूप काहीतरी वेगळंच असतं. कारण की असे जे विद्रोही लोक असतात त्यांच्यावरती कडक कारवाई नागरिकांनी पण केलीच पाहिजे आणि प्रशासनाने तर जास्तीत जास्त कडक कारवाई यांच्यावरती केली पाहिजे.